भगवंतराव मुख्याध्यापक साहित्य सर यांच्याकडे आपण आलेलो आहोत. तर या शाळेबद्दल काय अवस्था आहे, कशी अवस्था आहे आणि काय काय त्या ठिकाणी कार्यक्रम होता, किती शिक्षक आहेत, किती विद्यार्थी आहेत, याबद्दल आपण सरांशी चर्चा करणार आहोत. तर तसं काय म्हणाल की या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत, काय कसा स्टाफ आहे, काय चालू आहे? विद्यार्थी तर भरपूर आहे आमच्याकडे. भगवंतराव बनगवे शिक्षण मंडळ ऐरीद्वारा संचलित आमचे भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आहे. ही एक संस्थेची खूप जुनी शाळा असून सुरुवातीपासूनच इथं पटसंख्येचा तेवढा काही असा प्रॉब्लेम नाही आहे. आणि नुकतेच मी आता रुजू झालेलं आहे मागच्या मे महिन्यामध्ये. त्याआधी मी सुंदरनगर येथे प्राध्यापक म्हणून काम करत होतो आणि त्याच्यानंतर संस्थेने मला प्रमोशन दिलं आणि हेडमास्टर म्हणून मी टेकडा तलाव भगवंतराव येथे जुलै 2023ला तिथं रुजू झालो होतो. आणि त्यानंतर इथं नुकतेच मी आता रुजू झालेला आहे. आणि या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्याकडे जवळपास 600 विद्यार्थी वर्ग 11 ते 12वीला इथं शिक्षण घेतात. तर यापूर्वी तिथं आपण कार्यरत होतो त्या ठिकाणची अवस्था काय होती, आज कशी आहे? म्हणजे टेकडा तलावाची गोष्ट तुम्ही करत आहात तर सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ असा भाग म्हणून त्या गावाची ओळख आहे. आणि आजही त्या गावाची परिस्थिती पाहिलं तर पावसाळ्यामध्ये जाण्याचं दळणवळणाची समस्या आहे. आणि शिक्षणाचं म्हटलं तर आणि तेलुगू भाषिक असल्यामुळे मराठीकडे थोडं त्यांचा तो कल आहे विद्यार्थ्यांचा कमी आणि मराठी खूप त्यांना अवघड वाटते. मी गेल्यानंतर त्याचं अनुभवलं आणि मी पण प्रॉपर सिरोंचाच असल्यामुळे आणि त्या परिसरातील जे परिस्थिती काय मला त्याचं मला ठाऊक होते त्या परिस्थिती काय आहे. आणि त्या तिथे गेल्यानंतर त्या तेलुगू परिसरामध्ये ते समस्या पाहून मी पहिले आमच्या शिक्षकांना घेऊन एक मीटिंग घेतली आणि पालकांसोबत आम्ही मीटिंग घेतली. आणि सर्वप्रथम आम्ही पालक संपर्क तिथे सुरू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद तिथं आम्हाला मिळाला. आणि त्यानंतर जसं आपण कॉन्व्हेंट्समध्ये पाहतो की विद्यार्थी तिथं इंग्लिशमध्येच बोलतात. आणि तसंच आम्ही तिथं टेकड्यामध्ये, कारण वर्गामध्ये आल्यानंतर विद्यार्थी जनरली ते तेलुगूच बोलायचे आणि माझ्याशी साधा आणि मी तेलुगू भाषिक असल्यामुळे माझ्याशी ते तेलुगू संभाषण करायचे आणि थोडंसं जवळीक झाली मुलांशी. आणि त्याच्यामुळे मग तेलुगूमध्ये मग त्यांना मी मला सांगा आता शिक्षकांना म्हटलं आता मुलं मला माझ्याशी तेलुगू बोलत ठीक आहे, पण तुम्ही आता त्या एकदा आपल्या परिसरात आले की आपण मराठीतच बोलायचं, एक कंटिन्यू आपण एक असं नियमच बनवू. तर जसा परिसरात आले आपल्या शाळेच्या याच्यात आले तर मराठीतच बोलायचं. आम्ही शिक्षकही एक दिवशी आम्ही मराठीतच बोलायचं आणि मुलांसोबत पण आम्ही मराठीच बोलायचं. आणि असं हळूहळू करत आणि थोडं त्या मुलांमध्ये मराठी मला थोडं आवड निर्माण झाली होती आणि चांगला मुलांना एक प्रतिसाद दिला तिथं आणि थोडी सुधारणा तिथं झाली होती. आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा 2 मध्ये टेकडासारख्या ठिकाणी आम्ही तालुका लेवलवर दुसऱ्या क्रमांकाचा आम्ही पारितोषिकही तिथं पटकावलं होतं. मराठी भाषा ही शिकण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केला होता? मराठी भाषा म्हणजे आता मराठी महाराष्ट्राचं आणि आपल्या मराठी माध्यम शाळा असल्यामुळे प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं आहे. आणि मराठीचं ज्ञान असलं जे सुरुवातीपासून प्राथमिक शिक्षण असतं आणि 5वीत आल्यानंतर आपल्याकडे जेव्हा विद्यार्थी येत असतो तेव्हा बाराखडी असो आपल्या त्याच्यातलं हे जे आहे ते अक्षराचे जे ज्ञान असते मुलांना ते अक्षराचं ज्ञान करून देणं महत्त्वाचं असते. त्यासाठी मी 5 ते 7 मध्ये जे विद्यार्थी करणारे जे शिक्षक आहेत त्यांना स्पेशली त्यांच्यासोबत बसून त्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या जे बेसिक आहे जे आपण म्हणतो मूलभूत संकल्पना ते कशी त्यांना वाढवता येईल त्याच्यासाठी आम्ही भर दिला. आणि त्या शुद्ध लेखनाच्या माध्यमातून आणि रायटिंग स्किल पण डेव्हलप आहे यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि तिथं आम्हाला त्याच्यात आम्हाला यश मिळालं. त्या ठिकाणी स्टाफ पूर्ण आहे? हो पूर्ण. आणि जवळपास आमच्या वरवरी शिक्षण मंडळाच्या जेवढ्या शाळा आहेत जवळपास सर्व शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पूर्ण कर्मचारी फुलफिल आहे आणि तिथेच राहतो आणि निवास सगळे मुख्यालय होऊन सेवा देत असतात. त्याच्यामुळे जे काही अडचण येत नाही. त्या ठिकाणी रस्ते रोडचा तर प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला मी सांगितलं तर टेकडा अतिसंवेदनशील आणि डोंगराळ समाजाच्या तो आधी दळणाचे प्रॉब्लेम आहे, तो रोड्स नाही.
रस्त्याचे कामं सुरू आहेत. आताही शाळकरी मुलांना ये जाण्याचं तिथं खूप समस्या होती. बस मानव मिशनचे येतच नाही. तर अशा परिस्थितीत हे तिथले 10-12 गावाचे जे विद्यार्थी आहेत पायी इथे येतात आणि शिकण्यासाठी आणि पालकही तिथे जागृत आहेत. आज अहिरीमध्ये आपण आलात या ठिकाणी मग विविध प्रकारचे कार्यक्रम होतात, तर आपण हे घेतात का? हा, अहिरी आता तालुका आपल्या ठिकाणची शाळा आहे आणि एक वनभव शिक्षण म्हणजे एक नामांकित शाळा असून तिथं मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. आणि इथं सुंदर म्हणजे आमचे वनभव शिक्षण म्हणजे आधारस्तंभ आदरणीय डॅडीजी आणि मम्मीजी यांच्या हातून घडलेली ही शाळा आणि त्याच्यानंतर आमचा वारसा म्हणून आदरणीय आमचे भैयाजी अब्दुल हकीम साहेब, अब्दुल जमीर हकीम साहेब, बबलू भैया ते आता सचिव पदावर कार्यरत आहेत आणि आदरणीय आमचे भाभीजी आहेत. तेही त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनातून आम्ही प्रत्येक उपक्रम राबवत असतो. आम्ही आमच्या शाळेतील ज्या काही अडचणी येत असतात त्या अडचणी आम्ही सातत्याने त्यांच्यासमोर मांडत असतो आणि त्याच्याकडून तेवढंच आम्हाला सहकार्य मिळत असते. त्याच्यामुळे आम्हाला या शालेय प्रशासनाला तेवढी काही अडचण जात नाही. आणि दुसरी गोष्ट तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे अनेक विद्यार्थी जवळपासच्या आपल्या परिसरातील विद्यार्थी आहेत आणि सगळे नियमित येणारे विद्यार्थी आहेत आणि शासनाकडून जे जे उपक्रम दररोज येतात ते सगळे उपक्रम आम्ही राबवत असतो.